हॅलो फ्रेंड्स, डिफरंटिएशन या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.1 मधील 2 क्वेश्चन आपले सॉल्व करून झालेले आहेत. आपण आता तिसऱ्या क्वेश्चनला सुरुवात केलेली आहे. तिसऱ्या क्वेश्चनमधील पहिला प्रॉब्लेम आहे x² + 4x + 1 ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटचा पॉवर 3 + x³ - 5x - 2 ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटचा पॉवर 4. आता आपण याचा आन्सर बघूयात. आता आपण याला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करून घेऊयात. Applying the derivatives d divided by dx in the bracket x² + 4x plus 1 raised to 3 plus d divided by dx x³ - 5x - 2 raised to 4. आता आपण याची थोडीशी फोड करून घेऊयात आणि याची पण थोडीशी फोड करून घेऊयात. d divided by dx x² + 4x + 1 पॉवर 3 इंटू d divided by dx. आता फक्त याचाच डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे x², त्यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे प्लस d divided by dx 4x. आता फक्त 1चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे प्लस d divided by dx 1 प्लस हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. इथं आपण हे खाली लिहून घेऊयात. d divided by dx x³ - 5x - 2 ब्रॅकेटचा पॉवर 4. आता आपण याची फोड करून घेऊयात. याची फोड करून झाली आहे. आता आपण याची फोड करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. d divided by dx x² + 4x + 1 cube d divided by dx x² ब्रॅकेट कंप्लीट प्लस d divided by dx 4x प्लस d divided by dx 1 प्लस हे आहे तसंच d divided by dx x³ - 5x - 2 raised to 4. आता या प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. d divided by dx x³ - 5x d divided by dx 5x ब्रॅकेट कंप्लीट मायनस d divided by dx 2. आता याची फोड करून झालेली आहे. आता आपण याला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करून घेऊयात. आता आपण याच्यासाठी फॉर्म्युलाचा यूज करूयात. पहिल्यांदा याच्यासाठी करूयात. याच्यासाठी फॉर्म्युला आहे d divided by dx x raised to n is equal to n x raised to n - 1. ह्या फॉर्म्युलाचा यूज आपण याच्यासाठी आणि याच्यासाठी करून घेऊयात. आता इथं n ची व्हॅल्यू आहे 3 आणि इथं n ची व्हॅल्यू आहे 4. मग आता पहिल्यांदा याच्यासाठी करून घेऊयात. 3 हे बाकीचं आहे तसंच x² + 4x + 1 ब्रॅकेट कंप्लीट 3 - 1 मग इथे येईल 2 ब्रॅकेट कंप्लीट. हे आहे तसंच लिहून घ्यायचं बाकीचं. d divided by dx x² प्लस d divided by dx 4x प्लस d divided by dx 1 ब्रॅकेट कंप्लीट. हे प्लस आहे तसंच. आता ह्या फॉर्म्युल्यानुसार हे सॉल्व करून घेऊयात. इथं n ची व्हॅल्यू 4 आहे. मग इथं 4 हे ब्रॅकेटमधलं आहे तसंच x³ - 5x - 2 4 - 1 इथं 3 येईल, याचा पॉवर 3 येईल. मग आता हे बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. d divided by dx x³ - d divided by dx 5x ब्रॅकेट कंप्लीट मायनस d divided by dx 2 ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण याच्यासाठी पण हाच फॉर्म्युला वापरणार आहे कारण इथं स्क्वेअर आहे म्हणून, आणि याच्यासाठी पण हाच फॉर्म्युला आहे. आता ह्या दोन्हींसाठी हा फॉर्म्युलाचा यूज करून आपण हे दोन सॉल्व करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. 3 x³ + 4x + 1 स्क्वेअर. आता इथं 2 येईल, 2 इन द ब्रॅकेट x आहे तसंच 2 - 1 1 येईल. मग इथं आहे तसंच लिहायचं आहे. हे बाकीचं आहे तसंच लिहायचं आहे प्लस d divided by dx 4x ब्रॅकेट कंप्लीट प्लस
याचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल. मग इथं डायरेक्ट 0 लिहून घ्यायचा. ब्रॅकेट कंप्लीट. इथं प्लस आहे तसंच, हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. 4x³ मायनस 5x मायनस 2 3 याचा डेरिव्हेटिव्ह येईल ह्या फॉर्म्युलेनुसार 3x आहे तसाच आणि 3 मायनस 1 म्हणजे इथे येईल 2. ब्रॅकेट कंप्लीट. हे बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. d डिवायडेड बाय dx 5x ब्रॅकेट कंप्लीट मायनस याचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल कारण ही कॉन्स्टंट आहे म्हणून डायरेक्ट इथं 0 लिहून घ्यायचा. ब्रॅकेट कंप्लीट. आता हे आहे तसंच लिहून घ्यायचं. आता आपण याच्यासाठी फॉर्म्युल्याचा यूज करूयात. हा 4 कॉन्स्टंट आहे म्हणून हा बाहेर निघेल. हे आहे तसंच लिहून घेऊयात. 3x³ प्लस 4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 2x. आता हा 4 कॉन्स्टंट आहे प्लस 4 कॉन्स्टंट आहे आणि आता याचा डेरिव्हेटिव्ह फक्त एक्सचा d डिवायडेड बाय dx x ब्रॅकेट कंप्लीट प्लस आता हे आहे तसंच 4x³ मायनस 5x मायनस 2 क्यूब इंटू 3x स्क्वेअर मायनस हे मायनस आहे तसंच हे आहे तसंच. हा 5 कॉन्स्टंट आहे म्हणून हा 5 बाहेर येईल आणि फक्त एक्सचा डेरिव्हेटिव्ह d डिवायडेड बाय dx एक्सचा डेरिव्हेटिव्ह आणि ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण हे सॉल्व करून घेऊयात. इन द ब्रॅकेट 3x³ प्लस 4x प्लस 1 स्क्वेअर इंटू 2x प्लस हा 4 आहे तसाच याचा डेरिव्हेटिव्ह 1 आहे एक्सचा म्हणून इथं 1 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 4x³ मायनस 5x मायनस 2x³ आहे तसंच लिहून घेतलं. हे पण आहे तसंच लिहून घ्यायचं. 3x² मायनस 5xचा डेरिव्हेटिव्ह 1 आहे म्हणून इथं इंटू 1 ब्रॅकेट कंप्लीट. आता हे सॉल्व करून घेऊयात. 3x³ प्लस 4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर 2x प्लस 4 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 4x³ मायनस 5x मायनस 2 क्यूब 3x² मायनस 5 ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण यातून 2 या दोन्हींमधून 2 कॉमन काढू शकतो. आता इथं 2 कॉमन काढू. इथं 3 आहे तसंच हे आहे तसंच लिहून घ्यायचं. x³ प्लस 4x प्लस 1 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. यातून 2 बाहेर काढायचा कॉमन काढायचा. यातून 2 कॉमन काढायचा. मग इथं शिल्लक राहील x प्लस इथं 2 गेला. इथं 2 कॉमन निघला म्हटल्यावर इथं 2 शिल्लक राहील. हा 2 आहे तसंच ब्रॅकेट कंप्लीट प्लस 4 आहे तसाच x³ मायनस 5x मायनस 2 पॉवर 3 3x² मायनस 5 ब्रॅकेट कंप्लीट. आता हा 2 आणि हा 3 मल्टिप्लाय आहे म्हणून हे डायरेक्ट मल्टिप्लाय करून घेऊयात. 3 इंटू 2 6 हा 6 आहे तसाच. ही छोटी टर्म आहे म्हणून ही पुढं लिहून घ्यायची. x प्लस 2 हे आहे तसंच x³ प्लस 4x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ब्रॅकेट कंप्लीट. ही छोटी टर्म आहे म्हणून ही आधी लिहून घेऊ. हा 4 आहे तसाच. ही छोटी टर्म 3x² मायनस 5 हा x³ मायनस 5x मायनस 2 ब्रॅकेट क्यूब ब्रॅकेट कंप्लीट. हे आपलं फायनल आन्सर आहे. पुढचा प्रॉब्लेम आहे 1 प्लस 4x रेज टू 5 इंटू 3 प्लस x मायनस x स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट त्याचा पॉवर 8. आता आपण याच्यासाठी प्रोडक्ट रूलचा यूज करणार आहे कारण इथं गुणाकार आहे. गुणाकार असल्यावरती प्रोडक्ट रूलचा यूज करायचा आणि भागाकार असल्यावरती क्वेशंट रूलचा वापर करायचा आहे. मग इथं गुणाकार आहे म्हणून आता आपण इथं प्रोडक्ट रूलचा वापर करणार आहोत. प्रोडक्ट रूल आहे d डिवायडेड बाय dx u इंटू व्ही म्हणजे हे मल्टिप्लाय आहे म्हणून u इंटू व्ही. u कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह व्हीचा प्लस व्ही कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह यूचा
तर ह्या फॉर्म्युल्यानुसार हे सॉल्व करून घेऊयात. यू म्हणजे आपली पहिली टर्म आणि व्ही म्हणजे दुसरी टर्म. मग आता यूच्या ऐवजी आपण पहिली टर्म लिहून घेणार 1 + 4x 5 हे कॉन्स्टंट. आणि आता डेरिव्हेटिव्ह आपल्याला व्हीचा घ्यायचा आहे, d/dx. व्ही काय आहे 3 + x - x² 8 याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. प्लस आहे तसाच. आता व्ही कॉन्स्टंट, व्ही आहे 3 + x - x² आणि यू आहे हा डेरिव्हेटिव्ह आपला यूचा 1 + 4x⁵. आता हे सॉल्व करून घेऊयात. याची फोड करून घेऊया आणि याची पण फोड करून घेऊयात. आता आपण याची फोड करून घेऊयात. हे कॉन्स्टंट आहे म्हणून हे आहे तसंच येणार. 1 + 4x⁵ d/dx in the bracket 3 + x - x² 8. आता हा 8 काढून टाकून यातल्या प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. मग आपण डेरिव्हेटिव्ह घेऊया d/dx. पहिला 3चा डेरिव्हेटिव्ह ब्रॅकेट कंप्लीट प्लस आता एक्सचा डेरिव्हेटिव्ह d/dx x. त्यानंतर मायनस x² डेरिव्हेटिव्ह मायनस d/dx x². आता याची फोड करून झालेली आहे. हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. प्लस 3 + x - x² 8 कारण हे कॉन्स्टंट आहे तसंच. आता हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. इथं जागा नाही, इथं खाली लिहून घेते. d/dx 1 + 4x⁵. आता याची फोड झालेली आहे. आता आपण याची फोड करून घेऊयात. हे बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. 1 + 4x⁵ d/dx 3 + x - x² 8 d/dx 3 प्लस आहे तसंच d/dx x मायनस d/dx x² ब्रॅकेट कंप्लीट प्लस 3 + x - x² 8 d/dx हे आहे तसंच 1 + 4x⁵. आता यातील प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. d/dx पहिला 1चा डेरिव्हेटिव्ह प्लस आहे तसंच d/dx 4xचा डेरिव्हेटिव्ह 4x. आता याची फोड करून झालेली आहे. आता आपण फॉर्म्युल्यानुसार हे सॉल्व करून घेऊयात. हे कॉन्स्टंट आहे मग हे आहे असंच राहील. आता याच्यासाठी फॉर्म्युला आपण वापरणार आहोत d/dx x⁵n = n x⁴n - 1. आता इथं यांची व्हॅल्यू 8 आहे म्हणून हे 8 आहे तसंच लिहून घ्यायचं. हे पहिल्यांदा आहे तसंच लिहून घ्यायचं. 1 + 4x⁵. आता इथं 8 x आहे तसंच 3 + x - x² 8 - 1 मग इथं 7 येईल. 8 - 1 7 येईल म्हणून 7 आहे तसं. हे बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. d/dx 3 प्लस d/dx x मायनस d/dx x² ब्रॅकेट कंप्लीट प्लस 3 + x - x² 8. आता याच्यासाठी पण हाच फॉर्म्युला आहे म्हणून आपण याच्यासाठी पण याच फॉर्म्युलाच यूज करणार आहोत. इथं यांची व्हॅल्यू 5 आहे म्हणून इथं 5 आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. हे ब्रॅकेटमधलं आहे तसंच 1 + 4x आणि 5 - 1 म्हणजे इथं 4 येईल. आता हे बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं. d/dx 1 प्लस d/dx 4x. आता आपण हे सॉल्व करून घेऊयात. याच्यासाठी पण हाच फॉर्म्युला आहे. इथं यांची व्हॅल्यू 2 आहे म्हणून आता हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. 1 + 4x⁵ 8 3 + x - x² 7 आहे तसंच. आता हा 3 कॉन्स्टंट आहे म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल. मग इथं ब्रॅकेटमध्ये 0 प्लस आता एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येईल म्हणून इथं +1 हा मायनस आहे तसाच. आणि x² साठी आपण ह्या फॉर्म्युल्याचा यूज करणार आहोत.
इथं यांची व्हॅल्यू 2 आहे. 2x 2 - 1 या फॉर्म्युल्यानुसार 2 - 1 येईल, म्हणून हे आहे तसंच ब्रॅकेट कंप्लीट. आता हा प्लस आहे तसंच, हे बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. 3 + x - x² 8 हे पण आहे तसंच. 5 1 + 4x⁴ ब्रॅकेट कंप्लीट. आता हे पण कॉन्स्टंट आहे म्हणून याची पण व्हॅल्यू 0च येणार. 0 + 4 कॉन्स्टंट आहे तो बाहेर निघणार d/dx आणि डेरिव्हेटिव्ह फक्त xचा. ब्रॅकेट कंप्लीट. हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. 1 + 4x⁵ × 8 3 + x - x² ब्रॅकेट कंप्लीट 7. आता हा 0 + 1 1 येईल इथं, मायनस हा 2x आहे तसाच 2x प्लस ब्रॅकेट कंप्लीट प्लस हा 3 + x - x² × 8. आता इथं हा 5 आहे तसंच 5 1 + 4x⁴ ब्रॅकेट कंप्लीट तर 4 आणि याचा डेरिव्हेटिव्ह 1 आहे इंटू म्हणून 1 ब्रॅकेट कंप्लीट. आता हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. द ब्रॅकेट 1 + 4x⁵ × 8 3 + x - x² × 7 1 - 2x ब्रॅकेट कंप्लीट प्लस. आता हे आहे तसंच 3 + x - x² × 8 5 1 + 4x⁴ × 4 ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण हा 8 पहिल्यांदा लिहून घेऊयात, म्हणजे हा 8 इथं. आता ही छोटी टर्म आहे म्हणून ही पहिल्यांदा लिहून घेऊयात. 1 - 2x ब्रॅकेट कंप्लीट. आता यानंतर ही छोटी टर्म आहे मग ही लिहून घेऊयात. 1 + 4x⁵ आता हे लिहून घेऊयात. 3 + x - x² × 7 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 5 × 4 = 20. आता ही छोटी टर्म आहे म्हणून ही पहिल्यांदा लिहून घेऊयात. 1 + 4x⁴ आणि हे आहे तसंच 3 + x - x² × 8 ब्रॅकेट कंप्लीट. हे आपलं फायनल आन्सर आहे. पुढचा प्रॉब्लेम आहे x /√7 - 3x. आता आपण हे सॉल्व करून घेऊयात. याच्यासाठी आपण वापरणार आहोत क्वेश्चन रूल याच्यासाठी वापरणार आहोत आपण. क्वेश्चन रूल हा भागाकारासाठी वापरला जातो, म्हणजेच तो येईल du/dv. म्हणजे आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. v कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह u चा मायनस u कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह v चा dx/v². v म्हणजे ही आपली टर्म आणि u म्हणजे ही टर्म. मग आता ह्या फॉर्म्युल्यानुसार हे सॉल्व करून घेऊयात. याच्यानुसार v हा आहे मग हा आपण लिहून घेऊयात. 7 - 3x. आता डेरिव्हेटिव्ह आपल्याला u चा घ्यायचा d/dx. u म्हणजे x मायनस u कॉन्स्टंट म्हणजे x कॉन्स्टंट. आता v चा डेरिव्हेटिव्ह d/dx. v म्हणजे हे ते आपण लिहून घेऊयात. 7 - 3x ब्रॅकेट कंप्लीट. आता डिवायडेड बाय v² म्हणजे आपला हा आहे तो आता लिहून घ्यायचा आहे. 7 - 3x² ब्रॅकेट कंप्लीट. आता फॉर्म्युल्यानुसार आपलं लिहून झालेलं आहे. आता आपण सॉल्व करून घेऊयात. आता याची थोडीशी फोड करून घेऊयात. हे बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. √7 - 3x. आता याचा डेरिव्हेटिव्ह 1 येईल, कारण x आहे म्हणून एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येतो, म्हणून इथं मल्टिप्लाय 1 मायनस x कॉन्स्टंट आहे म्हणून x आहे तसाच d/dx √7 - 3x.
आता त्यानंतर यातल्या प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, म्हणून डी डिवायडेड बाय डी एक्स 7 मायनस डी डिवायडेड बाय डी एक्स 3x डेरिव्हेटिव्ह ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय रूट 7 मायनस 3x आणि स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता हे स्क्वेअर रूट आणि हा 2, स्क्वेअर रूटला 2 कॅन्सल होईल, मग इथं फक्त राहील 7 मायनस 3x. मग आता हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे, रूट 7 मायनस 3x मायनस x. हे आहे तसंच डी डिवायडेड बाय डी एक्स इन द ब्रॅकेट 7 मायनस 3x ब्रॅकेट कंप्लीट. आता हा 7 कॉन्स्टंट आहे म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल, 0 मायनस आता हा 3 कॉन्स्टंट आहे म्हणून बाहेर डी डिवायडेड बाय डी एक्स आणि डेरिव्हेटिव्ह फक्त एक्सचा ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय, आता हे कॅन्सल झालं म्हणून इथं शिल्लक राहील 7 मायनस 3x ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. याच्यासाठी फॉर्म्युला आहे डी डिवायडेड बाय डी एक्स रूट एक्स इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 रूट एक्स. मग आता हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे, 7 मायनस 3x इन द स्क्वेअर रूट मायनस एक्स आहे तसंच. आता ह्या फॉर्म्युल्यानुसार हे 1 इंटू 2 आणि एक्सची व्हॅल्यू आहे 7 मायनस 3x, मग इथं रूट 7 मायनस 3x इंटू मायनस 3 आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून इथं 1 डिवायडेड बाय हे आहे तसंच 7 मायनस 3x ब्रॅकेट कंप्लीट. आता हे आपण थोडंसं अजून सिम्प्लिफाय करूयात. 7 मायनस 3x हा मायनस प्लस होईल म्हणून इथं प्लस हा 3 आणि हा x आहे तसाच डिवायडेड बाय हे 2 रूट 7 मायनस 3x आणि डिवायडेड बाय 7 मायनस 3x ब्रॅकेट कंप्लीट. आता आपल्याला इथं ॲडिशन करायचे आहे म्हणून आता आपण हे समान करून घेऊयात, यांचा छेद समान करून घेऊयात. छेद समान केल्याच्या नंतर आपल्याला याची ॲडिशन करायची आहे. मग हे 7 मायनस 3x इंटू याने याला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे 2 रूट 7 मायनस 3x डिवायडेड बाय मल्टिप्लाय पण आणि डिवाइड पण करून घ्यायचे 7 मायनस 3x. आता हे आहे तसंच प्लस 3x डिवायडेड बाय 2 रूट 7 मायनस 3x. आता याचा आपला छेद समान झालेला आहे, मग आता आपण याचे ॲडिशन करू शकतो. मग हे आहे तसंच लिहून घ्यायचं 7 मायनस 3x ब्रॅकेट कंप्लीट. आता हे आपण अजून थोडंसं सिम्प्लिफाय करून घेऊयात. याच्यासाठी आपण बेसिक फॉर्म्युला वापरणार, रूट एक्स इंटू रूट एक्स. असं जर असेल तर आपण फक्त एक्स लिहितो, म्हणून आता हे दोन्हींचं रूट कॅन्सल होऊन फक्त एकच लिहायचं आहे. हा 2 आहे तसाच 2 इन द ब्रॅकेट 7 मायनस 3x. आता हे प्लस 3x आहे तसंच डिवायडेड बाय, आता याची ॲडिशन केली म्हणून हे एकदाच लिहायचं आहे 2 रूट 7 मायनस 3x डिवायडेड बाय हे आहे तसंच 7 मायनस 3x ब्रॅकेट कंप्लीट. आता हे खाली डिवायडेशनला आहे, वरती मल्टिप्लिकेशनला जाईल म्हणून इथं 2 7 मायनस 3x प्लस 3x डिवायडेड बाय 2 रूट 7 मायनस 3x इंटू हे 7 मायनस 3x ब्रॅकेट कंप्लीट. आता हा 2 आपण याला मल्टिप्लाय करून घेऊयात, म्हणजे हे येईल 7 इंटू 2 14 मायनस 3 इंटू 2 6x आणि हा प्लस 3x आहे तसाच, हे खाली आहे तसंच लिहून घ्यायचे 2 रूट 7 मायनस 3x इंटू 7 मायनस 3x ब्रॅकेट कंप्लीट. आता हे मायनस 6 प्लस 3, मायनस प्लस असल्यावरती मायनस होतं आणि मोठ्या संख्येचे चिन्ह आपण देतो
म्हणून आता इथं येईल 14 मायनस 3x, कारण -6 + 3 हे मायनस होतं म्हणून 6मधून 3 गेले 3 डिवायडेड बाय, आता आपण याचं ब्रॅकेट काढून टाकून 2 म्हणजेच याचं ब्रॅकेट निघून जाईल -3x आणि याचा पॉवर 1/2 आणि हे आहे असंच 7 - 3x. याला आपण अजून थोडंसं सिम्प्लिफाय करून घेऊयात. आता हा 1/2 आणि हे त्याच्यात प्लस करून घेऊयात. हे याच्यात प्लस केल्याच्या नंतर हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. 14 - 3x डिवायडेड बाय 2, 7 - 3x 1/2 प्लस हे. मग आता इथं येईल 14 - 3x डिवायडेड बाय 2 आहे तसाच 7 - 3x 1/2. आता इथं ॲडिशन करायची म्हणून आता आपल्याला याचा छेद समान करायला लागेल म्हणून प्लस 1 × 2 डिवायडेड बाय 1 × 2 ब्रॅकेट कंप्लीट. 14 - 3x डिवायडेड बाय 2, 7 - 3x मग हे येईल 1 प्लस 1 डिवायडेड बाय 1 प्लस 2, कारण 2 मल्टिप्लाय आहे म्हणून इथं 2 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट कंप्लीट. 14 - 3x डिवायडेड बाय 2, 7 - 3x 1 प्लस 2 3 डिवायडेड बाय 2. हे आपलं फायनल आन्सर आहे.